नमस्कार. आज 12 मे 2026 आपल्या मंगळवारच्या ऑनलाईन ध्यानसत्राचं ला आपण सुरुवात करणार आहोत. संवाद हिलिंग अँड आर्ट ह्या आपल्या ध्यानसत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय, म्हणजे आवाज कमी आणि हे असं नाही ना? ओके. तर आज आपण विषय जो घेणार आहोत ना, तो आपले उपजत गुण. गुण या दृष्टीने आपण आपल्या स्वतःकडे बघायचंय. जे आपण घेऊन आलोय, म्हणजे बाय बर्थ आपण घेऊन आलेलो आहोत. म्हणजे काही असतात की ते उपजतच हुशार असतात. काही अ, असतात त्यांना ऍक्टिंग किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजची, म्हणजे आपण आर्ट्स हे म्हणतो, काय म्हणतो त्याला, मला पटकन शब्द नाही आठवत आहे. ऍक्टिव्हिटीज ज्या आपण करतो ना वेगवेगळ्या, म्हणजे आर्ट थेरपी असेल किंवा ड्रॉइंग असेल किंवा आपलं नाटक असेल, गाणं असेल, तर ह्या अशा गोष्टी ह्या करता येण्यासारख्या, म्हणजे उपजतच असते ती कला. काही शिकावं लागतं, काही काहींना संस्काराने त्या गोष्टी घडतात. पण आपण बघणार आहोत ते उपजत बघणार आहोत, किंवा आपण त्यासाठी काही क्लास केले असतील, काही शिकलो असू, काही मेहनत घेतली असेल वेगळी अशी, म्हणजे घरातूनही असेल किंवा आपण कुठले आपले मास्टर्स असतील, आपले शिक्षक असतील, गुरु असतील, त्यांच्याकडून आपण ते शिकलेलो असू, आणि त्यात आपला कसा बदल झाला, त्यात आपल्यात कसे फरक पडत गेले, तर त्याच्यावर करणार आहोत. कारण दरवेळेला आपण एक मिनिट हा. दरवेळेला आपण खूप आपल्यातल्या वाईट गोष्टी आणि ह्याच्यावरच जास्त करून मेडिटेशन करत असतो. तर आज मी म्हटलं की जरा गुणांवर करूया. गेल्या वेळेला मैत्री हा विषय घेतलेला, पण ते मी पहिल्यांदाच हे दोन्ही हँडल करत होते, त्यामुळे ते थोडासा आवाजाचा आणि याचा प्रॉब्लेम वाटला मला. तर म्हणून मी आज दोनदा तीनदा विचारलं की व्यवस्थित आवाज येतोय की नाही. तर हे जे आपले उपजत जे गुण आहेत, जे आपण काही काही वेळेला असं आपल्याला वाटतं की हे माझ्या आईबाबांकडे पण आहेत, किंवा आपल्या आजी आजोबांकडे फक्त ऐकलेले असतात की हे गुण आहेत, माझ्या आजी आजोबांकडे होते, त्यांना कदाचित पाहिलं नसेल आपण. काही याकडून एक मिनिट हं. तर हे जे आपल्याकडे गुण आपण आपल्या वाडवडिलांकडून घेऊन आलेलो असतो, तर ते गुण असे आपण गुण बघत जायचे. आणि आता आपल्याला कधी कधी असं वाटतं ना की हा माझा गुण होता, पण आता नाही आहे, म्हणजे आता कमी झालाय तो, त्याचं प्रमाण, म्हणजे मीच कमी केलंय किंवा माझ्याकडून त्याच्यासाठी काही केलं जात नाही, असं जर वाटत असेल, तर ती वृद्धी असा संकल्प पण आपण घेऊन या मेडिटेशनसाठी जाऊ शकतो. तर आपण हे बघायचं की आपण कशावर, म्हणजे आपल्याला कुठला गुण आपला वाढवायचा आहे, या दृष्टीने आपण बघणार आहोत. किंवा असंही होऊ शकतं की आपल्याला आपल्या आईवडिलांकडून जरी हे गुण संस्काररूपी मिळालेले असतील, किंवा काही काहींना लेखनाचा असतो आणि लिखाण खूप छान सुंदर, म्हणजे अगदी हस्ताक्षर सुंदर, लिहायलाचे विचार चांगले खूप सुंदर लिहिता येत असतील, पण त्यात काही काही वेळेला आपल्या आई वडिलांची त्यात मदत झालेली असते की ते कसे आणखीन सुंदर करण्यासाठी, किंवा आपले शिक्षक असतील, कोणी असेल, तर ते फक्त आज बघायचंय, ऑब्झर्व करायचंय, आपले ते अनुभव घ्यायचेत. आणि मग आपलं जे शेअरिंग आपण नेहमी करतो की आला का खरंच तसा अनुभव, तर त्या पद्धतीने आपण या मेडिटेशन मध्ये गोष्टी घ्यायच्यात. आता म्हणजे मी आणि योगिनीने असं ठरवलं की काही काही असे विषय घ्यायचे की जे आपण, ज्याच्यावर आपण काम करू, किंवा आपल्याला सांगायचंय विषयाबद्दल, तर ते त्या पद्धतीचे आपण विषय, किंवा अगदी मंत्र, काही काही वेळेला असे छोटे छोटी सूत्र असतील, तर अशावर आता पुढे जाऊन आपण हळूहळू हे करूया. तर आता आपण करूया सुरुवात मेडिटेशनला.
आणखीन कोणाला काही प्रश्न वाटत असेल आत्ता, म्हणजे ह्याच्या अगोदर विचारावासा तर विचारू शकतो, नाही तर मग आपण नंतर हे सगळं मेडिटेशन झाल्यावर करूया. कोणाला काही आहे का प्रश्न? म्हणजे समजलंय ना जे काय आहे मी बोलले ते? धनश्री, ह्याच्यासाठी काही कागद पेन किंवा असं काही ठेवायचं सोबत? काय 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 म्हणालास? ह्याच्यासाठी काही कागद पेन सोबत ठेवायचं आहे का? वाटलं तर लिहून काढू शकता, मी देते वेळ. कारण काही काही असे नंतर. गोष्टी असतात ना की आधीच्या असतात, आपल्याला काही काही लक्षात येत नाहीत. तर घेऊन बसू शकता, मी 1-2 मिनिटं देते. मला वही पेन देते. ओके ओके. चालेल. एखादा विशिष्ट गुण असं कॉन्सन्ट्रेट करायचं का? हो, एखादा विशिष्ट गुण जो आपल्याला आपल्यात वृद्धिंगत करावासा वाटतोय. ओके. म्हणजे आहे पहिल्यापासून, पण आता कधी कधी आपण म्हणतो ना, काही काही वेळेला बोथट होतात काही गोष्टी, तर त्या आपण हे करू शकतो. चला करूया. आधी आपण डोळे मिटून घेऊया, मग मी तुम्हाला लिहायला 1-2 मिनिटं देते. डोळे मिटून घेऊ. आता 2 मिनिटासाठी आपण चष्मा काढून ठेवूया. जाणीव श्वासावर. श्वास अगदी सहज येतोय जातोय याची जाणीव. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर एकदम शिथिल करून घ्यायचं आहे. विशेषतः कपाळ, कानाकडचा भाग म्हणजे दोन्ही कान आपले, जीभ अगदी सैल सोडून द्यायची आहे. गळा आणि आपले दोन्ही खांदे हे अगदी सैल आहेत की नाही बघायचं आहे. काही त्याच्यावर टेन्शन, त्रास असेल तर ते आत्ताच खाली ठेवायचं आहे. आणि आपल्या शरीरातले सगळे जॉईंट्स आपण एकदम शिथिल करायचे. कुठेही त्रास, ताण हे नकोय. हे उतरवून ठेवूया आपण. आणि आपलं संपूर्ण बॉडी स्कॅन करून घ्यायची आहे. आपल्याला कुठे वाटतात की आपले हे गुण आहेत आणि काय काय आहे, हे आत्ता लगेच लक्षात येत असेल तर ते 2 मिनिटं बघायचे. कदाचित आत्ता मेडिटेशनला बसल्यावर काही गोष्टी आठवतील. काही गोष्टी आपण ठरवून ठेवलेल्या असतील की ह्या गोष्टी आहेत ज्या मला आज हिलिंग मध्ये घ्यायच्या. हे गुण मला आज वृद्धिंगत करायचे, याची वृद्धी करायची. आणि आपण आपल्या मास्टर्सना त्यासाठी आव्हान करायचं आहे. जे आपले आवडते इष्टदेवता असतील, कुलदेवी कुलदेव असतील, आपले काही गुरु असतील, त्यांना आव्हान करायचं आहे. त्यांना सांगायचं आहे आपण आज कशाची वृद्धी करणार आहोत आणि त्यासाठी मला त्या विषयाची वृद्धी होण्यासाठी, त्या गुणांची वृद्धी होण्यासाठी मला मार्गदर्शन आणि माझं प्रोटेक्शन हे त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. ते करणारच आहेत. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि आता 2 मिनिटं डोळे उघडून
आपल्याला कुठले कुठले गुण वृद्धिंगत करायचे, म्हणजे जो मेन असेल विषय तो वर लिहा, पहिला लिहा, आणि अजून त्याला सब विषय असतील, काही छोटे छोटे अजून गुण असतील, ते पण आपण घेऊ शकतो. मेन एकच ठेवायचं आहे, पण तरी आठवायचे आहेत की काय काय गोष्टी आपल्याला करता येतात, अजून मी काय काय करू शकतो, करू शकते. हे गुण आहेत. आणि हे गुण पूर्वी होते, पण हल्ली काय झालंय आणि मला आता ते पूर्ण होत नाहीयेत, त्या गोष्टी करता येत नाहीयेत, असंही काही असेल तर तरी ते लिहायचं. झालं सुमनचं. चालेल, आता तो पेपर एकदा हातात घ्या आणि त्याच्यावरनं एक हात फिरवा किंवा डोळे भरून बघा तो व्यवस्थित, की हे मी लिहिलंय, हे गुण मला हवेत. आणि ते बघतच अलगद डोळे मिटायचे. आपण मास्टर्सना आव्हान केलंय, ते आहेतच आपल्या बरोबर. आता श्वास अगदी कनेक्टेड घ्यायचाय, म्हणजे घ्यायचाय सोडायचाय, घ्यायचाय सोडायचाय, अगदी सहज. काही मुद्दामून प्रयत्न करायचे नाहीयेत. खूप त्रास होईल असं हेवी ब्रीदिंग नाही, अगदी सहज ब्रीदिंग करायचंय. पोटापर्यंत श्वास घ्यायचाय, सोडायचाय, पोटापर्यंत श्वास घ्यायचाय, सोडायचाय. 1 2 1 2 असं. एका श्वासात आपण हे कनेक्टेड ब्रीदिंग करणार आहोत, पण अगदी सहज, अगदी हलकं. आणि लिहिलेल्या पैकी पण काही त्याच्या व्यतिरिक्त काही गुण आपल्याला आत्ता करताना आठवत असतील, ते श्वास घेताना, श्वास सोडताना आपल्याला त्याची जाणीव होत असेल, तर तोही घ्यायला हरकत नाहीये. श्वास घ्यायचाय, सोडायचाय, 1-2 मिनिटं श्वासाने आपले गुण अजून अजून वर आणायचे, ऍक्टिवेट करायचंय ते आपल्या पूर्ण शरीरात. काही दडून बसलं असेल तर ते पण बाहेर येईल, बाहेर काढायचंय ते आपल्याला, समजून घ्यायचेत ते आपले छान, अगदी चांगले गुण. श्वास घ्यायचाय, सोडायचाय, श्वासाकडचं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. आणि मास्टर्स आपल्या बरोबर आहे, त्यामुळे भीती वाटायची पण काही गरज नाहीये. आणि शरीरात होणारे जे जे काही बदल आहेत हे करताना, श्वास घेताना, सोडताना, त्याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. फिजिकल सेन्सेशन्स, कारण गुणांची वृद्धी करताना सुद्धा कधी कधी शरीरात धडधड वाटू शकते, घशाला कोरड पडू शकते. तो विचार करून कधी कधी डोकं जड होऊ शकतं.
जे काही होत असेल तर ते ऑब्झर्व करायचंय, आपले फिजिकल सेन्सेशन्स त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. आणि सहज काही प्रसंग आपल्या समोर येत असतील, आपल्या गुणांचे, आपण आता जे काही गुण वृद्धिंगत करायला घेतले, त्यातला एखादा गुण आपल्याला आता एखाद्या प्रसंगातून आपल्याला तो जाणवत असेल, तर तो प्रसंग बघायचा आहे. बघायचंय म्हटलं तरीही जे काही सहज होतंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. काही गोष्टी ऐकायला येत असतील, कोणी आपलं कौतुक केलेलं असेल की हा गुण ना ह्याच्यात हिच्यात चांगला आहे हं. आणि त्यामुळे आपल्याला तो वृद्धिंगत करावासा वाटत असेल, आपल्या शिक्षकांनी, आपल्या आई बाबांनी त्यासाठी घेतलेली मेहनत, केलेलं मार्गदर्शन, तर हा गुण वाढण्यासाठी जर ह्या गोष्टी मी केल्या किंवा ह्या गोष्टी तू केल्यास तर त्या आणखीन छान होतील, आणखीन चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होईल. त्या प्रसंगातले बारकावे टिपायचेत. त्यावेळेला ज्या कोणी मदत आपली केली असेल, ज्या कोणी आपल्याला ते आपल्यातले गुण दाखवून दिले असतील किंवा आपल्यालाच त्याची जाणीव झाली असेल, हे दोन्हीही, तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे, ते अनुभवायचं आहे. आपल्या श्वासातूनच ते आपल्याला कळणार आहे. सहज येणारा श्वास आणि उच्छ्वास, ह्यातून ह्या गोष्टी सरफेस होत आहेत, वर येत आहेत, कळतायत. एखादं चित्र डोळ्यासमोर येत असेल, क्राफ्ट असेल, पेंटिंग असेल, त्या प्रत्येकातले कलर्स बघायचे आहेत. कुठला एखादा कलर आपल्याला जास्त ठळक जाणवतोय का? त्या रंगांकडे, त्या क्राफ्टच्या मटेरियलकडे, त्या ड्रॉइंगच्या मटेरियलकडे, पेंटिंगच्या मटेरियलकडे स्पर्श करून बघायचा आहे. मनानेच स्पर्श करायचा आहे. कोरेपणाचा किंवा त्या रंगांचा काही वास आहे का, तो आत्ता जाणवतोय, असं काही असेल तर त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आपले नाटकातले किंवा छोट्या छोट्या एकांकिकातले, अगदी लहानपणापासूनही कुठलाही छोटासा जरी प्रसंग असेल आपल्या स्टेजवर परफॉर्म केलेला, तरी तो चालणार आहे.
ती भूमिका काय होती? एखादं गाणं असेल तर ते गाणं कोणतं होतं? त्या नाटकातले किंवा त्या गाण्यातला आपला लागलेला आवाज किंवा मी हे जे सांगते त्याच्या व्यतिरिक्तही तुमच्यात काही गुण असतील. मी हे उदाहरणादाखल सांगितले, पण तुम्हाला जे आत्ता समोर येत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचे बारकावे टिपायचे आहेत. आपल्या पाची सेन्सेसने ते त्या गोष्टी टिपायच्या आहेत. कोणाला छान स्वयंपाक करायची आवड असेल, अगदी सुगरण असतील, मग हा नॉर्मल स्वयंपाक असेल किंवा बेकिंग प्रोडक्ट्स किंवा त्याच्यावरचं आर्टवर्क असंही काही असेल तर त्याच्याकडे आपण आपले गुण वाढवण्यासाठी बघायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. किंवा या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही गुण आपल्यात वाढवायचे असतील तर ते आपण घ्यायचे. त्याच्यासाठी जर काही इमॅजिन करायचं असेल की मी हे असं असं छान केलंय, करू शकते, करू शकतो, तर त्याकडे बघायचं आहे. आपल्याला त्यात ज्यांची ज्यांची म्हणून मदत झाली असेल, ज्यांनी ज्यांनी आपल्याला सल्ले दिले असतील, आपल्याला मार्गदर्शन केलं असेल, त्यातले तज्ज्ञ, त्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या आहेत आणि आपल्या शरीरात त्याचा काय इफेक्ट होतोय, फिजिकल सेन्सेशन्स आपल्याला काय सांगतायत, आपला श्वास आपल्याला काय सांगतोय, त्याकडेही लक्ष द्यायचंय. आपल्या मनात चाललेले विचार, किंवा सहज आत्ता एखादा विचार डोकावून गेला असेल की हे मी करू शकते, मी लिहू शकते, मी छान वाचू शकते, आणि त्यातले जे कोणी आपले मास्टर्स असतील, आपलं कोणी आराध्य असेल किंवा स्पेशल कोचिंग घेतलं असेल, किंवा उपजतच चांगल्या गोष्टी आपल्याकडे असतील, काही शिक्षण घ्यायची गरज लागली नसेल, त्याचा सगळ्याचा अनुभव घ्यायचा आहे. ती व्हायब्रेशन्स शरीरात जाणवतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्याच्याबरोबर जर आपले कुठले अवगुण वर आले असतील, आपल्याला आपला स्वतःचा आलेला राग असेल, एखाद्या गोष्टीची भीती वाटली असेल,
तर अशी गोष्ट आपण काही इमॅजिन करू शकतो. माती, पाणी, समुद्र, नदी, जे काही आपल्याला सहज वाटेल की ह्याच्यात आपल्याला ते देऊन टाकायचं आहे. मातीत देऊन टाकायचं आहे, पाण्यात देऊन टाकायचं आहे, आपल्याला जिथे आवडेल तिथे आपण ते देऊन टाकायचंय. काय देऊन टाकायचंय? ती आपली भीती, आपला आलेला राग, हे जे काही गुण वृद्धीच्या आड येत असतील तर ते देऊन टाकायचे. शरीरात जिथे जिथे म्हणून ती भीती, तो राग साठलेला असेल तो आपण आपल्या पाण्यात किंवा मातीत देऊन टाकायचा आहे. आणि ते दिल्यानंतर आपण जे मास्टर्स बोलवलेले होते त्या मास्टर्सना आपलं हे पूर्ण हिलिंग, हे मेडिटेशन करताना आपल्याला जे जे गुण वृद्धिंगत करायचे होते ते करता आलेत, याबद्दल त्यांचे आभार मानायचेत, त्यांना थँक्स म्हणायचं आहे. आणि ह्या ध्यानानंतरही त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. त्यासाठी आधीच पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून आपण वर्तमानात यायचंय. त्याच्या आधी 2-3 दीर्घ श्वसनाची आवर्तनं करायची आहेत. हातापायाची किंचित हालचाल, मानेची किंचित हालचाल, दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. त्याची ऊब प्रथम डोळ्यांना, डोक्याला, दोन्ही कानांना, आपल्या गळ्याला, हार्ट चक्रावर आणि नाभी चक्रावर देऊन अलगद डोळे उघडायला हरकत नाही. पाणी पिऊन घ्या. कोण शेअर करताय आपला अनुभव? ज्योतिताई करताय? आवाज नाही येत, अनम्यूट करावं लागेल तुम्हाला. थोडा हेडफोन खराब आहे त्यामुळे. हा, आता बोला, आवाज येतो. हा, मी थोडीशी पुढे झुकत होते ना, हा, तुम्हाला नाही, लक्षात आलं असेल. हा, ते असं होत होतं मला मध्ये मध्ये, असं डोकं जड झालं होतं माझं हा, आणि ते हेच होतं. आणि तो नंतर मान खूप दुखायला लागली, त्यावेळी मी मध्ये मानेची पण थोडीशी हालचाल केली होती. नाही, ते चालतं, हरकत नाही. कारण हा. काय, ह्या गोष्टी सहज होतात ना मेडिटेशन मध्ये, म्हणजे मुद्दामून केल्या जात नाहीत, हम्म. सहज होतात काय काय वेळेला. किंवा आपल्याला अनइझी वाटतं, मग ते पुढे लक्ष लागत नाही, त्यामुळे ते होऊन जातं. नाही, मानेत खूपच मला म्हणजे कळत होती, म्हणून मी मान हलवली थोडीशी ती अशी हम्म, पुढे हम्म, हम्म. मध्ये. 1 मिनिट तुम्हाला, कुठे गेलात तुम्ही? हा, स्पिन करते मी, राहिलं स्पिन करायचं. जास्त नाहीत ना स्क्रीन ओपन? हा, बोला, काय म्हणताय? नाही, तेच मानेत खूपच पेन झालं, त्याच्यामुळे मी असं मध्ये खूप हलवलं, कारण ते मला एकदम असह्यच झालं. हो, म्हटलं मग हो, त्याच्यात ते अजिबातच लक्ष न लागण्यापेक्षा म्हणून मग मी हो, थोडीशी बरोबर. पुढे मागे केली मान आणि मग परत कंटिन्यू केलं. पण तुम्हाला गुण हे पण वृद्धिंगत करता आले? म्हणजे असं जे वाटलं होतं की 2 सोडले होते ते जरा आता करायला पाहिजेत, आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलंय.
तर बघू. लिहून काढलेले आहेत का पण म्हणजे हो, मी घेतलेलं पेन पेन्सिल मगाशी. हा नाही कारण काय लिहून काढले की मग ते आपल्याला जर वाटत असेल की ते करायला हवेत तर ते जास्त होऊ शकतात कारण म्हणजे दोन्ही म्हणजे मेडिटेशन थ्रू पण आणि सुमन पण म्हणाला की कागद पेन्सिल आणि त्यामुळेच कसं झालं की ते आपल्या हातून लिहिले गेले त्यामुळे ते एक थँक्स सुमन त्यासाठी हा कारण काय 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 वेळेला आपण पटकन हे होत नाही ना लक्षात येत नाही पटकन हा आपल्या. आणि कसं लिहिल्यामुळे ते आणखीन त्याच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देऊन त्याच्यावर मेडिटेशन करू शकतो नाहीतर मग काय घ्यायचं काय नाही हे विसरायला होतं त्यामुळे बाकी पण आता मान दुखायची थांबली हो हो. आणि डोकं पाणी प्यायलत ना हो, पाणी प्यायलं नाही, डोकं उतरलं एकदम, असं धरलं होतं ना ते उतरलं. पण म्हणजे कुठले प्रसंग दिसले वगैरे असं काही नाही नाही, असं स्पेसिफिक असं काही नाही. पण म्हणजे मला कळलं की मी हे दोन करत होते, मला मी खूप हे करते, निग्लेक्ट करते, तर मला ते करायला पाहिजेत. थँक्यू. नक्कीच नक्कीच ऑल द बेस्ट थँक्यू आणखीन कोण सांगताय सुमन अंजली ताई कोण सांगतोय सुमन सांगतोय एक हो. मिनिट मी माझं लेखन पूर्वी करायचो व्यवस्थित आणि शेअर पण करायचो व्हॉट्सअप किंवा ह्याच्यावरती. पण हल्ली मे बी कोविड नंतर ते बंद झालं समहाऊ आणि तो विषय मी घेतला होता. तर त्याचं म्हणजे माझा दृष्टिकोन गोष्टींबद्दलचा आणि त्याचं आकलन जे मला हम्म वाटतं ते परिस्थितीचं किंवा त्याचं प्रकटीकरण याचा मी घेतला होता आणि मी डायरेक्टली माझ्या लहानपणीच्या डेस्क जे होते त्याच्या आतमध्ये एक शारदेची मूर्ती होती वगैरे आणि मग माझं गॅदरिंग मध्ये केलेलं कीर्तन आणि पसायदान वगैरे असा सगळा तो सीन आणि तो हे केलं. दॅट वॉज मोर ऑफ अ पब्लिक प्रेझेंटेशन. मग गॅदरिंग म्हणजे वेगवेगळ्या वर्षातले गॅदरिंग पण दिसले मोस्टली प्रायमरी स्कूल मधले आणि त्या सगळ्याच्या पब्लिकला म्हणजे समोर श्रोते आहेत आणि मी परफॉर्म करतो ह्या फॉर्मॅटमध्ये जास्त हे होतं. सो मला असं वाटलं की पब्लिक प्रेझेंटेशन हा त्याच्यातनं एक व्यक्त होण्याचा ते माध्यम आहे. फक्तच व्हर्च्युअल याच्यात न होता कदाचित इट इज बियॉन्ड दॅट. आणि अवगुण म्हटलं तर त्या सगळ्याबद्दलचा वाटणारा त्यावेळेस एक गर्व होता म्हणू शकतो हम्म किंवा तेव्हा ते छान वाटायचं लोक कौतुक करतात किंवा काय पण तो गर्वात हे होऊन आपण कुठे वेगळ्या स्पेशल आहोत असं वाटण्याचा तेव्हा असू शकतो जो मला सुप्तपणे आता कॅरी झाला असेल आणि तो कुठेतरी अहम म्हणा किंवा काहीतरी असू शकतो. तर तो मी विसर्जित करायचा प्रयत्न केला. पहिले समुद्रात म्हणा तळाशी टाकून द्यायचा प्रयत्न केला पण तो विरघळला नाही. मग मी मातीत कळला त्याला नाही ठिकऱ्या नाही. ओके मग तो मातीत ठिकऱ्या ठिकऱ्या करून मिसळून टाकला. मग झालं. ओके गुड छान येस. आणि आता मी बोलते नंतर तुझ्या ह्या विषयाशी रिलेटेडच माझा विषय आहे त्यामुळे मी ओके. बोलते तुला तुझ्याशी नक्की नक्की. म्हणजे नंतर सगळ्यांबरोबर शेअर करते येस आणखी येस. कोण करतय अंजली ताई विद्याताई आरती ताई धनुष्य ताई, मी करू का? आरती. हो हो एकच सेकंद हा मी तुम्हाला पिन करते अ, एकच सेकंद आरती ताई कुठे गेला हं. माझा आवाज नीट येतोय ना? हो हो येतंय येतंय एक ओके. थँक यू. ऍक्च्युली खूप छान विषय घेतला तुम्ही. आणि मला वाटते म्हणजे मी आता अनुभव ऐकल्यावरून असं वाटतंय की कदाचित मी फ्रान्समध्ये गेले होते. मला ओके सगळं आठवत नव्हतं. पण माझं असं होतं की असं काही सुटलंय असं मला काही वाटत नव्हतं की ऑलरेडी चांगलं आहे, बेटर आहे असं वाटत होतं.
पण मग अचानक असं वाटलं की ठीक आहे, देअर इज ऑलवेज अ वे टू लर्न समथिंग. तर मला माझ्या करिअरमध्ये आठवलं की हे शिकायचंय. अपग्रेड सगळीकडेच रिक्वायर्ड असते. आणि दुसरं म्हणजे माझं एका वेळेला छान साधना व्हायची. तर आता कामाच्या लोडमुळे मला अजिबात जमत नाहीये. तर मला ते आठवलं की मला तिथे काहीतरी करायचंय, ते सगळं शिकलंय. तर त्यामध्ये मला फक्त ऍज आय सेड, मला सगळं इन्स्ट्रक्शन आता सांगायला किंवा तेव्हा मला माहिती आहे की मी ते त्यावेळी ऐकत होते आणि थोडं फॉलो करत होते, पण आता आठवत नाही होत आहे. तर मला जे आठवलं की मला एकदा स्वप्न पडलं होतं आणि त्यामध्ये चिंभी स्वामी महाराज जे होते ना, ते दिसले होते आणि त्यावेळी मला माहित नव्हतं की ते आहे. आणि इव्हेंच्युअली मग मला जेव्हा कळलं तेव्हा मी मठात जाऊन आले माणगावच्या. तर मला अ, जेव्हा आपण मेडिटेशन करत होतो ना, तर तिथे असल्याचा अनुभव आला आणि असं वाटलं की त्यांचा आशीर्वाद आहे की तू पुढे कर, की पुढे काहीतरी मार्ग आहे. तर हा. मला सांगताना पण गुजबम्स येतात. तर इथे मला बऱ्यापैकी इथे सेन्सेशन जाणवत होतं हवे. आणि मेडिटेशन झाल्यावर पण खूप छान आणि असं हलकं फ्रेश वाटतं. गुड. छान छान. छान. थँक्यू धनुष्य. थँक्यू थँक्यू. आणखीन कोण सांगताय? अंजलीताई, विद्याताई? हा, मी बोलते धनश्री ताई. हा हा, एक मिनिट हा, मी पिन करते तुम्हाला. हा, बोला बोला. आवाज येतोय माझा? हो, येतोय येतोय. तुम्हाला येत होता ना माझा आवाज? हा. ऍक्च्युली मी मध्ये जॉईन केलं त्याच्यामुळे थोडासा गोंधळ उडाला. तुम्ही लिहायला सांगितलं होतं तेव्हा काही माझ्या लक्षात नाही आलं ते, आणि मुलं एवढा गोंधळ करत होती बाजूला, त्याच्यामुळे ते जरा थोडस हे झालं. हरकत नाही. आणि तुम्ही ते गुण आणि अवगुणांचाच टॉपिक घेतला. हम्म. तर असं वाटलं की अरे सगळे अवगुणच, तुम्ही म्हटला की अरे तुमच्याकडे असे हे सांगतायत की अरे तुझा हा गुण बघ, हा गुण बघ. पण लग्न झाल्यानंतर म्हटलं, असं लक्षात आलं की अरे खूप मागे जायला लागतं आपल्या क्रिएटिव्हिटी. तुम्ही जेव्हा बोलला अरे हे चित्र, तेव्हा मला आठवलं अरे हा, मी चित्र काढायची, कॅनव्हास पेंटिंग करायची, काय काय त्यावेळेला बनवायची. मग मग तेव्हा खूप मागे जावं लागलं लग्नाच्या आधी. मग नंतर लक्षात आले, डोक्याला इथे खूप दुखायला लागलं, कपाळाच्या इथे मध्येच अशी कळ यायला लागली 2-3 वेळा. हम्म. आणि ते पायाला मुंग्या येत नव्हत्या डाव्या, त्या आज परत खूप आल्या. आणि असं छान नाही वाटत ते आता. पाणी प्या किंवा काहीतरी असं गोड खा. नाही नाही, खाल्लंत पाणी का? प्यायली मी. नाही नाही, पण मग गोड खा. आता जर वाटत नसेल ना, आता मेडिटेशनच्या बाहेर आल्यावर सुद्धा, तर काहीतरी गोड खा. ते कदाचित असं मिस आउट झाल्याचं जे फिलिंग आहे ना, ते जाईल. म्हणजे म्हणजे मुलांच्या आवाजामुळे आपण कुठेतरी काहीतरी मिस नाही केल्यासारखं. नाही, विथआउट नाही झालं असं. म्हणजे असं खूप खूप मागे जायला लागलं ना, आपले गुण वगैरे हो सगळे हो बघायला. हो, लग्न झाल्यानंतर मग आपलं आयुष्य असं कुठेतरी, आणि बदलतं. स्पेशली आपलं लेडीजचं, आपल्या जनरेशनचं त्या काळातलं, आता आपण जेव्हा 49-50 मध्ये आहोत, तेव्हा म्हणजे आपल्याला काही किती गोष्टी आपल्याला सोडून टाकायला लागतात त्या, आणि काहीतरी बरोबर असं वेगळ्या वाटेवर जायला लागतं. आणि मग आता अरे परत एवढी वर्ष मागे जाऊन ते परत कसं आणायचं. बरोबर बरोबर. मग ते असं आपल्याला ती खंत वाटते ना. पण ती खंत ते देऊन तसं नाही का टाकलीत? हा. ती खंत देऊन नाही का टाकलीत? मध्येच माझ्या मुलीने मला ते आवाज माझ्या मोबाईल मधनं नेट येत नव्हता म्हणून मी खुर्चीवर ठेवला होता की माझ्या कानाजवळ राहिला, आणि नेमका तिने फोन उचलला आणि लांब घेतला. तिला शहाणीला फोनवर युट्यूब, काहीतरी इंस्टाग्राम तेवढ्या ह्याच्यात हे करायचं होतं, बघायचं. त्याच्यामुळे मग तो आवाज खूप लांब लांब गेला. आणि मग ते माझे काय झालं, ते गुण आठवण्याच्या ऐवजी असं वाटत होतं की मला हे गुण हवेत माझ्या वडिलांचे, हे मला काय हवे तेच मी विचार करत बसली. आणि मग जेव्हा तुम्ही नंतर बोलला अरे माझं हे क्रिएटिव्हिटी, अरे माझ्याकडे हे गुण होते तेव्हा असं. तेच मग नंतर तेच. असा सगळा तो हे झालं. मग ते असं वाटलं की परत अरे कर. खूप मागे, हा म्हटलं ठीक आहे चला, म्हणजे मला काहीतरी हवंय, म्हणजे देवाने काहीतरी दाखवलं, चला हे तर हे. बाकी काही नाही.
पण ठीक आहे, म्हणजे बरं वाटलं. खूप मागे जाऊन स्वतःची चित्र काढलेली पेंटिंग्स आठवली. मग ते तुम्ही हम्म. म्हटलं हे बघा, तर मग ते असे डोळे स्पेशली मी फिमेल्सची चित्र काढलेली कॅनव्हास पेंटिंग, आणि स्पेशली डोळे माझे खूप त्याच्यात हे असायचे, इमोशननी भरलेले. ते असे ते स्वतः मला ते डोळे आठवले, असं फुलं आठवली बनवलेली वगैरे, असं हम्म. छान वाटलं मागे जाताना. आणि ते गुण घ्या बाकी आता, करा म्हणजे त्याच्यावर काम करा. चाललंय काहीतरी. हा, विचार नाही नाही, विचार खरा. चालू आहे. नाही, कराच. प्रोकास्टिनेशन कारण जबरदस्त होतंय. हा, नाही नाही, कारण आपण आपल्या व्यापात आपले गुण पण हे करतो ना, तर त्याच्याऐवजी म्हणूनच हे मेडिटेशन घ्यावंसं वाटलं मला. कारण आपण मागच्या वेळेला विसरतो खूप हा, गोष्टी. मागच्या वेळेला तुम्ही मैत्रिणीचं घेतलं हो होतं. म्हणजे हो आपण हो. कसं ह्या वयात आपल्याला ह्या गोष्टी अशा खूपच मागे पडतात ना. आपण नुसतंच, स्पेशली स्त्रियांसाठी आयुष्य नुसतंच वाहून जातं, असं झालं. बाकी बरोबर. काही नाही, छान वाटलं पण. थँक्यू. थँक्यू थँक्यू. कोण? अंजली ताई राहिलेत. अंजली ताई. नाही, मी थोडीशी बाहेर आहे. बर बर, आणि हरकत नाही. आणि थोडस माझं कॉन्सन्ट्रेशन मध्ये थोडस हे झालं, म्हणून मी फक्त ओके. ते लिहून पाठवलं तुम्हाला, की मला हे खूप आवडलं आणि मी ओके. स्वतःवरती आता काम करेन. खूप चालेल चालेल. मनापासून धन्यवाद. हो, थँक्यू थँक्यू. चालेल, मग आता आपण थांबूया. थँक्यू सर्वांना. हा, त्याच्या आधी मी माझा हे म्हटलं ना, की जसं सुमंत म्हणाला लिहिण्याची आवड, तसं मला पण खूप लिहिण्याची आवड होती. मी लिहित होते. म्हणजे मी आता जसं म्हटलं ना, की आई वडिलांकडून आपण म्हणजे त्यांची कशी मदत होते, तर लहानपणी आपल्याला जेव्हा निबंध असं शाळेत सांगायचे, तेव्हा पहिली दुसरी पर्यंत आईनी सांगितलेले लिहून काढले. तेव्हा काय आपलं एवढं डोकं चालत नाही, आपले शब्द संपदा पण नसते. तर तेव्हा मी फक्त लिहून काढायचे, आई सांगायची आणि मी लिहायचे. आणि तेव्हापासून ते ऐकून लिहायची सवय तेव्हापासून होती, कारण शाळेत पण तशी सुरुवात झालेली. घरचा अभ्यास त्या तोंडी सांगायच्या आमच्या टीचर, त्यामुळे ती तेव्हापासून थोडी थोडी सवय झालेली. तर आई जसं पहिली दुसरीत निबंध लिहून म्हणजे सांगून लिहायला सांगायची, तसं तिसरी चौथीत गेल्यावर मी निबंधाचे विषय मी लिहायचे थोडेसे. मग तिच्याबरोबर तिला दाखवून तिच्याबरोबर डिस्कस करायचे. मग त्यात अजून बदल करायचे. आणि मग सुरुवात कशी असायला पाहिजे, मध्ये कसं असायला पाहिजे, त्याचा शेवट कसा असायला पाहिजे. तर हे असं लिहित होते. आणि मध्ये काहीही नाही, म्हणजे अगदी 5वी 6वीत म्हणजे शाळेत निबंध लिहित होते. मग 6वीत असताना प्रवास वर्णन लिहिलं. मग आई कौतुक करून सांगायची, की हा आता वाचून दाखव हे ते. तर ते करत होते. आता पुन्हा मी 1-2 वर्ष झाले एक छोटे छोटे लेख लिहायला लागले. अगदी छोटे. आणि आपल्या आपल्या ग्रुपवर असे पाठवून माझ्या लिखाणाची आवड मी भागवतेय सध्या. पण म्हणजे आपण म्हणतो ना, की आपली वृद्धी करण्याच्या दृष्टीने ते सध्या माझं काम चालू आहे. मग तिथे सुद्धा मी असंच एक 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 विषय घेऊन त्याच्यावर लिखाण करते. आणि तिथूनच मला हे सुचलं, की आपण अ, विषय घेऊन मेडिटेशन करायला लागलो तर काय होईल, मलाही माहिती नाही. म्हटलं प्रयत्न करूया, की हे विषय आपण लिहिले तर त्याच्याबद्दल बोलून, आधी थोडंसं सांगून, आपला थोडासा विचार मांडून, आणि मग त्याच्यावर मेडिटेशन घेता येईल असं. आणि त्याच्या अगोदर पुन्हा एकदा सुमन तुझे थँक्यू, कारण ते लिहून काढायचे, त्यामुळे मला सुद्धा माझे गोष्टी 1-2 मिनिटं पुन्हा आठवायला मिळाल्या, की काय काय करता येईल. आणि तसंच तू म्हणालास तसं, की आपण व्यक्त व्हायला मग हळूहळू कमी व्हायला लागतं. तसं माझंही होत गेलं. म्हणजे जी सतत बडबड करणारी लोक एंथू म्हणायचे, आणि होतेच म्हणजे मी तशी. पण ते नंतर मधली काही वर्ष, म्हणजे आता तर नाहीच, तो एंथूपणा पूर्ण गेला. तर तो आता पुन्हा आपला वाढवायचा, एन्थुझियास्टिक व्हायचं पुन्हा, आणि पुन्हा सगळ्यांशी तसाच संपर्कात राहून बोलून स्वतःचं बोलणं वाढवायचं असं.
कारण जे स्टेजवर पण नाटकातून आणि ह्याच्यातून अगदी काय मोठ्या स्टेजवर नाही, पण आपण म्हणतो ना की लहानपणी तू जसं म्हणालास की लहानपणी अनेक गोष्टी केलेल्या, तसं शाळेच्या गॅदरिंगमध्ये किंवा सोसायटीच्या इथे असं सगळं करत आलेले. पण आता ते सगळं मागे पडलं. मग आपण हळूहळू बोलायचंच बंद करायला लागतो. आपण बोलतच नाही, आपण काही सांगतच नाही, असं जे होतं. तर ते मी म्हणून ते लिहून एक्सप्रेस व्हायचा प्रयत्न केला, म्हणजे त्याची सुरुवात केली. आता बोलून पण करेन. त्यामुळे सगळ्यांना खूप खूप थँक्यू, सगळ्यांचे आभार. नाही, हे हा मला हा विषय आज जो गुण अवगुणचा होता तो विषय काय काय मुख्यत्वे विषय म्हटलं हा गुण अवगुणचा घेतला हे खूप छान होतं की कारण व्यक्त होण्याला पर्सनॅलिटी ओपन अप होण्यासाठी हे खूप महत्वाचं ठरतं. बरोबर बरोबर. सो खूपच छान विषय होता आणि सगळ्यांना पण त्याचा फायदा झाला असेल. हो नक्कीच. चालेल. ओके, ओके. थँक्यू बाय धनश्री. बाय. थँक्यू. बाय. येस. क्लोज करते मीटिंग. हो. थँक्यू. थँक्यू.